सध्या आषाढ महिना सुरू असल्यानं आणि अवघ्या 15 दिवसावर आपल्या लाडक्या पांडुरंगाची यात्रा असल्यानं आपल्या लाडक्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त हे अंबाजोगाईच्या दिशेनं पंढरपूरकडे रवाना होतात. विदर्भातून अनेक साऱ्या पालख्या अंबाजोगाई मार्गे पंढरपूरकडे जातात. अशीच एक अनोखी पालखी पाहण्याचा योग अंबाजोगाईकरांना आला. विदर्भातील एक दिव्यांग आणि दृष्टीहीन तरुणांची एक दिंडी अंबाजोगाई शहरातून जात असताना ते पत्रकार पटेल यांनी टिपली आणि हाच वृत्तांत आपल्या समोर देण्याचा हा प्रयत्न आहे. कारण आपल्या लाडक्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र हा व्याकुळ झालेला असतो. कारण येत्या एकादशीला, आषाढी एकादशीला पांडुरंगाची यात्रा असते आणि आपल्या या पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक भक्त महाराष्ट्रातून जात असतात. या लाडक्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी अंबाजोगाई शहर आणि परिसरातील तरुण सुद्धा या ठिकाणी जात असतात. परंतु या ठिकाणी जे एक अनोखं चित्र पाहायला मिळालं ते चित्र नक्कीच नव्या पिढीला प्रेरणादायी आहे आणि आदर्शदायी आहे. कारण दिव्यांग आणि दृष्टीहीन तरुणांनी विदर्भातून जी काही काढलेली दिंडी होती ती दिंडी अंबाजोगाई शहरात दाखल झाल्यानंतर त्या दिंडीचं उत्स्फूर्त असं स्वागत करण्यात आलं. आपल्या लाडक्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी या दृष्टीहीन तरुणांनी एकमेकांचा आधार घेत ही दिंडी अंबाजोगाई मार्गे पंढरपूरकडे रवाना झाली आणि हे चित्र जे टिपलंय ते आमचे ज्येष्ठ पत्रकार पटेल यांनी. वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड.